आले तुम्हीच गेस करा. थांबा मीच सांगते. नमस्कार मित्रांनो, आज ना आमचा अचानक प्लॅन ठरला की आपण फिरायला जाऊ. मग विचार केला की कुठे जावं, तर आठवलं की आता मला माझ्या फ्रेंडला भेटायचं पण होतं. मग आम्ही गेलो नाशिक इगतपुरी जवळ. तर इगतपुरी जवळील ना सर्वतीर्थ टाकेदला गेलो बरं का. आणि आज अचानकच एवढी थंडी पडली की बस म्हणजे उन्हात पण थंडी वाजती बरं का. ते पण तोंडाला बांधलंय ना ती मीच आहे बरं का, नाही तर ओळखायचे नाही तुम्ही. आता ओळखलं ना. बघा थंडीची मजा घेत जातच होते, पण जरा भूक लागल्यासारखं वाटलं. म्हणून ना आम्ही थांबून आधी पॅटीस वगैरे खाल्लं बरं का. आणि तिथे फेमस आहे असं म्हणतात, आणि मग चहा वगैरे पण पिला. आणि नंतर विचार केला गाडीला पण भूक लागली असेल, म्हणून गाडीची टाकी पण फुल करून घेतली. आणि धुम्मचालेच्या स्पीडमध्ये आम्ही निघालो बरं का. आणि मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम मी टिळा लावला, कारण ना मला खूप आवडतं लावायला. मी कोणत्याही मंदिरात गेले ना तर लावतेच बरं का. कारण तिथं तसं फील होतं आणि आणखीनच भारी फील होतं. आणि व्हिडिओ बनवते म्हटल्यावर ते काका पण फुल एक्सायटेड झाले होते बरं का. नंतर फुलं वगैरे घेतले आणि दर्शनाला गेलो. मग आधी कुंडात जाऊन पाय वगैरे धुतले. आणि पाण्यात खूप मासे होते बरं का. तुम्हाला दिसताय का कॉमेंट करा. आणि नंतर आम्ही एक एक करून दर्शन घ्यायला सुरुवात. नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा. मी ही चूक केली पण तुम्ही करू नका, तुम्हाला पुढे सांगतेच. बघा तुम्हाला तर माहिती आहे मी सर्वतीर्थ टाकेदला आली आहे. आणि तिथे परिसरात खूप सारी मंदिरे आहेत. म्हणजे श्रीकृष्णाची, महादेवाची, गणपतीचे वगैरे खूप मंदिरे आहेत. त्यांचे सगळ्यांचे दर्शन घेतले. आणि तसेच सर्वतीर्थ टाकेद हे एक पवित्र स्थान आहे, जेथे श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये, जेथे रावणाने युद्ध करून जखमी झालेल्या गरुडराज जटायूसाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थांना आमंत्रित केले व जटायूला आपल्या हाताने पाणी पाजून मुक्ती दिली. मी मस्त त्यांचे दर्शन वगैरे घेतले, महादेवाचे दर्शन घेतले आणि शिवलिंग काढण्यासाठी गेले. असं म्हणतात जो ते शिवलिंग काढेल त्याच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. पण मला काय ते जमलं नाही बरं का. तिथे भरपूर जण काढत होती, पण शक्यतो पुरुषांच्या हातातूनच ते निघत होते. आता माझ्या हाताला लागत होते ते शिवलिंग, पण मला उचलता येत नव्हते. जाऊ द्या, मनापासून प्रार्थना केली ना तरी देव सर्व इच्छा पूर्ण करतो. आणि काय झालं, बरेच जण होते ना तिथे, ते बोलत होते की लेडीजने उचलायचं नसतं. आम्हाला माहिती नव्हतं. असो, नकळत झालेल्या चुकांना देवही माफ करतो. मग फुलवाल्याशींना पैसे दिले, प्रसाद घेतला खडीसाखरेचा. आणि मला डमरू घ्यायचा होता पण घरच्यांनी नाही घेऊन दिलं.